भंडारभोग ही जी कादंबरी आहे, या कादंबरीच्या संदर्भात आपण जोगत्यांची प्रतिकात्मक एक कहाणी आज बघणार आहोत. यमण्या हा एक जोगती आहे. तो जोगत्या जो आहे का नाही, स्त्रीच्या जन्माला आल्यानंतर जेव्हा तिची मुलं वाचत नाहीत असं जेव्हा कळतं किंवा काही तब्येतीने आजारी असतात तेव्हा तिला जोगतीन म्हणून सोडलं जातं, आणि जेव्हा मुलगा एखादा आजारी असतो त्याला जोगता म्हणून सोडलं जातं. असा एक यमण्या नावाचा जोगत्या, त्या जोगत्याची ही कहाणी आहे. एखादा झुलवा लावून एखादी जोगतीन जगू शकते, एखाद्याची रखेल म्हणून ती राहू शकते, तिच्या शरीराचे भोग किंवा तिच्या शरीराच्या भुका ह्या भागवू शकते. परंतु जोगत्यांची मात्र ही जी कर्म कहाणी असते, त्याची जी ससेहोलपट होते, त्याचं जे जीवन होतं ते फेकून दिलेल्या उकिरड्यावरच्या पत्रावळीच्या तुकड्यासारखं असतं. जळत राहणं हे त्याच्या नशिबी असतं. आणि अशीच एक त्याची कर्म कहाणी यमण्याच्या रूपाने लेखकानं आपल्या समोर मांडलेली आहे. हा जो यमण्या आहे का नाही, त्या यमण्या बायकी हातवारा करून तायाप्पाला काय बाय समजून सांगू लागला. एवढ्यात कुरळ्याच्या घरातनं पाल कुचकुचल्याचा आवाज आला. तसं त्यानं पिचिक पिचिक अशी टाळी वाजवली आणि म्हणू लागला, बघितलंस बाई, तिला सुधी खरं वाटलं माझं. काय तो तायाप्पाला म्हणतो, असं घुम्यागत बसून चालत नाही. अरे लोक उलट्या चालीची असत्यात. यमण्या बडबडता बडबडता गप्प झाला. मागणं आपोआप बोलत झालं. तुला माहित नसल, ह्या गावात मी 10-12 वर्षाचा असताना पाय टाकला. आता यमण्या सांगू लागला, पाठीमाग पुढं नुसतं आभाळ तेवढंच माझ्या जीवनात शिल्लक होतं. अंगावर एक जुन्यार माझ्या होतं. गिरजाक्का होती, तिला आईचं सगळं सांगितलं. यमण्या अगदी रडवेल्या आवाजामध्ये तो सगळी आपली कहाणी तायाप्पाला सांगू लागला. आणि तायाप्पानं त्याला विचारलं, मग आई तवाच संपली का तुझी? अरे संपली असती तर हाणून बडवून घेऊन ध्येयाची शांती तरी केली असती शरीराची. 4 दिवस रडून रडून इसराय झाला असतं. खरं ही गेली पांड्याचा हात धरून. बघा, आता हिंगलजला मोठं दुकान आहे. माहित असेल त्याच्या बराबर तो भाड्या मधी मधी यायचा. मला बघितलं की चडपडायचा, नाही का. तो हा जो पांड्या आहे का नाही, तो पांड्या माझ्या आईला त्याचा हात धरून माझी आई निघून गेली. तो घरी जेव्हा यायचा तेव्हा मला बघितलं की चडपडायचा. मुर्गी आली धेरण्याला असं ती शिवी देते, आणि त्यानंच मला वाऱ्यावर सोडलं आणि या आईला लावलं. तयाप्पा अडखळत पुटपुटला, खरं? हो रे, कुठलं घेऊन बसलास? खरं आणि बिर. अरे या धरणीवर आईशिवी कोण नाही बघ मला. चमड आणि पोट तेवढंच खरं आहे. आधी कुणाबरोबर तरी झोपून मला काढली तिनं. त्याचं बी कवा तोंड दाखविलं नाही तिनं, आणि आपलं बी तोंड घेऊन गेली. कोण हमाल त्यानं आपल्यातला तुकडा दिला. त्याला कवाची आईची ओळख होती. म्हणाला, निंगूरच्या गिरजा म्हातारीला तरी विचार जा, तिला आई कुठं गेली या ठावा असेल. त्यानंच मला जगवलं एका हमालानं, आणि त्यानं मला म्हणाला, त्या गिरजा म्हातारीला जाऊन विचार निगूरच्या की तुझी आई कुठं येते. मग यमण्याच्या डोळ्यातनं पाण्याची धार कवा लागली त्याचं त्याला बी कळलं नाही. मग तायाप्पा म्हणाला, मग? अरे मग काय, कसा बसा रडत रडत गिरजा अक्का जवळ आलो. तिनं सगळं ऐकून घेतलं.
रातच्याला पोटाजवळ घेऊन मला झोपली. सकाळी माझ्या आधी उठून कव्वा गावाला गेली. म्हटलं हिनं बी टाकलं की काय वाटतं मला. उमऱ्यावर टेकून बसलो की नीट पडायला आली. संध्याकाळ व्हायला आली आणि मला मिठी मारून हमसून हमसून रडली. अख्खा रातीला डोळ्याचं पाणी तुटलं नाही. नुसता मिठी मिठी बघत राहिलो. भगटायला मला उठवून बसवत म्हणाली, घरातनं कुठं जाशील, माझ्याजवळच राहायचं. यमन्या भलतच गदमदलं. तायापाचं डोकं भाताच्या गाडग्यावानी गदगदाय लागलं. यमन्यानं डोळे पुसून पदर खाली सोडला. समोरच्या अंधारात खिन्न होऊन बघू लागला. हे लुगडं कवापासनं आलं असं तो विचारलं. तायापानं तेव्हा तो म्हणाला, बया ग बया, मग काय केलीस? 10 वर्षाची होतं तेव्हा आईला कुठल्या देवर्षानं सांगितलं आणि हे अंगावर आलं. कसं नेसायचं हे बी कळत नव्हतं. गिरजाकाकडं राहिल्यावर ह्या कुरड्याच्या सख्यानं लाडीक लावली. शेताकडं न्यायचं, काय बाय खायला द्यायचं, गुडीनं मग लुगडं फेडायचं. तीच सवय वाढली आणि यमन्या छक्क्यासारखं तो जगायला लागला. म्हणजे पुरुष देखील समलिंगी संभोग करायला लागले हे यमन्याच्या रूपाने आपणाला कळायला लागलं. त्याच्याशिवाय जमनाच झालं मग मला आणि सगळंच बिघडलं. गिरजाकाचं हात पाय टेकलं. गिजवण्याच्या मेळ्यात घातलं तिनं मला. तवाच ठरविलं, येईल त्या दिवसाच्या नावानं टाळी वाजवायची. बाजू फुटल तिकडं फुडा करायचा. यमन्या सहज बोलून गेलं. तायाप्पाच्या डोक्यात किड वळवळायला लागली. अंधारात त्याच्या बोटाची विचित्र हालचाल व्हायला लागली. त्यातनं बी त्यानं वर मान काढतच विचारलं. त्या यमन्याला त्या तायाप्पानं विचारलं, म्हणाला की आता ह्यात माझं काय व्हायचं रे? काय सुधीक होत नाही. आता ह्याच्यात आलीसच हाईस. आता ही पुरुषही नाही तर ते स्त्री सारखंच बोलतात. आता ह्याच्यातनं आलीसच हाईस, जरासं नाचाय शिक. त्या नाचण्यात राती कवा जात्यात हे बी कळत नाही. खरं ह्यांच्यात असं किती राहायचं? तायाप्पानं हातानंच यमन्याला चाचपलं. यमन्याचा हात धीर दिल्यागत खांद्यावर फिरायला लागला. ठेव बघ, ह्यांच्यात राहून काय कड लागायची नाही. तू सरळ गाव गाठ, कुणाचा तरी पडका सोपा घे. वाटलं तर मी बी येऊन सगळं शिस्तीला लावून देईन तुला. इडा असल तवा कुणाकडनं तरी सांगावा धाडी. इडा म्हणजे कार्यक्रम हे मेळ्याचा. तेवढंच यायचं, ह्याच्यातच गोडी राहतीय. तुझ्या गावात जमत नसल तर हित कुठंतरी खोपाट बघा येईल. खरं गाव मागाय जमणार नाही. तुझंच गाव बरं, दुसरं गाव मागाय जमणार? हक्कानं मागाय तरी जमल, पोट भरल. म्हणजे ह्या जोगत्यांच्या जीवनाची ही जी कर्मकहाणी ना, भीक सुद्धा कोणी देईल की नाही, कोणी कोणत्या वेळेला कुठे नेऊन लुगडं फेडील याचा भरोसा नाही. लोक, एखादी बेडकी असते, लहान मुलं तिला टिकरानं खेळतात. यांचं खेळणं होतं त्या मुलांचं, पण त्या बेडकीचा जीव जातो. तसं समाज त्यांना हिनून हिनून बोलायला लागतो, टाकून बोलायला लागतो, छक्क्याच्या रूपात बोलायला लागतो, हसायला लागतो, नको तिथं अंगाला लगट करायला लागतो, त्याची लुगडी फेडायला लागतो, नको नको ते धंदे करायला लागतो आणि याचं जीव मात्र जळत राहतो. त्याचं कुणालाही सोयीसुतक नसतं. हीच जणू यांच्या जन्माची कहाणी आहे. आणि मग तो म्हणतो हे जन्मच बिघडलाय म्हणायचं. कशाचं काय बी मनात आणायचं नाही. रातीला झाल्यालं दिसाला तरकट ठेवायचं नाही. दिसाला घडल्यालं रातीला मनात घोळवायचं नाही. असं म्हणतच तो सांगू लागला, यमन्या, तरच जगाय होईल, नाहीतर फुका पासरी मरशील. किती जीवनाचं तत्वज्ञान आहे. तो काय म्हणतो, हे जन्म बिघडलाय म्हणायचं. कशाचं काय बी मनात आणायचं नाही. जे रात्री घडलं ते दिवसा आठवायचं नाही, आणि जे दिवसा घडलं ते रात्री झोपताना आठवायचं नाही. तरच जगा येईल माणसाला. यमन्या सांगू लागला, नाहीतर तायाप्पा मरशील. असं म्हणून तो जाग्याहून हल्ला, अंधारात चालायला लागला.
त्याच्या पायाच्या अंदाजावर पाय टाकत तायाप्पा माग माग त्याच्या चालू लागला. पाठ मोरा अंधार दोघाकडे बी आचक देत बघत राहिला. हे जे तायाप्पानं यमन्याकडून ऐकलेली त्या यमन्याच्या जीवनाची जी कर्मकहाणी ना, ही अशी आपणाला दिसायला लागते. आणि मग एकदा महागावला इडा असतो, म्हणजे मेळ्याचा कार्यक्रम असतो. कोकीतकरच्या घरी असतो. त्याच्या दारात मांडव सजलेला आहे. अप्पयाचा मेळा आहे तिथं आलेला. तिथं हा यमन्या, तायप्पा हे सगळे आलेले आहेत. काही जोगतीने आलेले आहेत त्याच्या मेळ्यातल्या, त्या अप्पयाच्या. अनेकांचे मेळे आहेत. आणि तायप्पा लाजरा बुजरा असतो. त्याला हे आंघोळणी पडत नाही, पण यमन्यानं जे जीवनाची कर्म कहाणी सांगितली, त्याला वाटतं की आपणाला आता नाचावं लागेल, आपणालाही आता रुळावं लागेल. आणि मग तो त्या अप्पयाच्या मेळ्यात, त्या कोकीतकराच्या घरी जेव्हा हा मेळ्याचा कार्यक्रम सुरू होतो, तो भरात येतो, रंगात येतो. आणि तायप्पा देखील मग बेभान होऊन उत्तम प्रकारचं नृत्य करायला लागतो. आणि हे नृत्य करत करत तायप्पा मग एकदा का रुळला की मग त्याच्या जीवनाचे अनेक प्रश्न त्याला या बेभान अवस्थेमध्ये जगायला लागतात, काढायला लागतात. हीच त्याच्या जीवनाची एक कर्मकहाणी होऊन बसते. आणि मग हे असं करता करता तायप्पाचा जो गुरु असतो महादू जोग्या, त्याच्या घरी देखील जगाचा कार्यक्रम असतो. आता हे जे कुणाच्या घरी नवसाचा कार्यक्रम असेल त्याचं नाव वेगळं, कुणाच्या सुखासमाधानासाठी केलेला असेल तर त्याचं कार्यक्रम वेगळं, जोगता सोडायचा असेल तर त्याचा कार्यक्रम वेगळं, जोग्याच्या घरी कार्यक्रम असेल तर त्याचं नाव वेगळं. म्हणून जोगत्याच्या घरी जो कार्यक्रम आहे तो जगाचा कार्यक्रम, जग असं त्याचं नाव. मग तिथं जोग्या जोगतीनी घर भरून त्या महादू जोग्याचं झालं. 4-5 मेळे तिथं आलेले. शेवंताक्का गादी भरू लागली. तायप्पाशी हे गादी भरता भरता शेवंताक्का जीवनाचं तत्वज्ञान बोलू लागली आणि त्याला सांगू लागली समजावून. त्याला गावी तुझ्या राहण्यासाठी सांगायला लागते तायप्पाला, तिथंच तुझं जीवन आहे खरं. आणि तायप्पा देखील मग त्या मेळ्यामध्ये काम करत राहतो, त्या अप्पया महादू जोग्याच्या सोबत इकडे तिकडे. मग महादू जोग्याचं घर आहे, हे सगळं भरून गेलेलं आहे. आणि तिथं हा कार्यक्रम चालू आहे. आता या कार्यक्रमामध्ये तो शेवंताक्का देवाऱ्याकडे वळता वळता ती तायप्पाला म्हणते, गाव सोडल्यापासनं कवा भेटलीस मला माहित नाही, असं तायप्पा म्हणतो. नाही बा, मधी एकदा तायनाप्पाकडं सांगावा दिलती ना, काय गावाकडे येऊन भेटून जा म्हणून. मग जायचा नाहीस? नाही गेलो आईकडं मी भेटायला. आता ही तर भेटल की, नाचाय बी शिकलास म्हण, ती त्याला विचारते. हो शिकलो, नाचायला बी शिकलो. कारण त्याला कळतं की आपल्या जीवनामध्ये नाचल्याशिवाय पोट भरणार नाही, भीक मागितल्याशिवाय पोट भरणार नाही. आणि मग ती शेवंता त्याला सांगायला लागते, अरे बाबा ह्यातच जन्म आहे, ह्याच्यातच आनंद मानायचा. ह्या बाईच्या सेवत वल्ल्या लाकडागत जळायचं. शेवंताक्का बोलून गेली खरं, पण तायप्पाच्या समोर त्या देवीला गेल्यानंतर जळत्या लाकडाचा तो अगडोंब आहे, तो त्याच्या डोळ्यास पुढे उभा राहिला. आणि तोच तिचा शब्द आहे का नाही, अरे बाबा ह्यातच जन्म आहे, ह्याच्यावरच आनंद मानायचा. ह्या बाईच्या शेवत वल्ल्या लाकडागत जळायचं, हे त्याच्या कानात शब्द पुन्हा पुन्हा घुमत राहतात. आणि मग तायप्पा भानावर आला. शेवंताक्का म्हणाली, यार गावात राहायला गेलास तर मेळ्यात कसं होईल तुझं? यायचं तसंच, जरासा तरास पडल, मेळ्यात यायचं. एकदा मेळ्यात नाचलं की 8 दिवस फुलागत जात्यात माणसाची, बाईची सेवा करायची. असं म्हणत शेवंताक्कानं देवाऱ्याजवळ सगळं आवरलं. ती मागच्या सोप्याला गेली. तायप्पा तिथंच वळवळत बसला. सोप्यातल्या जोगतिनीचा आवाज आता वाढू लागला होता. आणि मग महादू जोग्याच्या घरचा कार्यक्रम, जवळपास 70-80 जोगते जोगतिनी आले.
अनेक जण एकमेकाला भेटू लागले. झाडांना वाट मोकळी करून देऊ लागले. ते नाचू लागलेली झाड. सगळ्यांच्या कौतुकाला तायाप्पा नाचल्यामुळे पात्र ठरतो. काही जोगतीनी त्याला कुठे ठेवू आणि कुठं नाही करता तायाप्पाचं सगळेजण त्याचा नावलौकिक वाटतो. आता तायाप्पा खऱ्या अर्थानं रोळलेला आहे. जोग्याच्या गादीची वरात गाव दुंडू घरात निघू लागली. त्या गावात आता जोगत्याची ती त्या जोगता सोडून बरेच वर्ष झालं त्या महादू जोग्याला, आणि म्हणून ती आता जोगता म्हणून त्याला सोडलेलं ती चाललेली. ती त्याच्या घरचा जगाचा कार्यक्रम चालू झालाय. आणि तंगवा आहे, तायाप्पा आहे, यमन्या आहे, शेवंताक्का आहे, तानुसुतारी, अनेक असे लोक जमलेले, अनेक चौंडके आलेले आहेत, अनेक मेळे, 2-4-5 मेळे आलेले. आणि मग आई तुझ्या नादानं नाव गाव सोडलं, कसबाई नीतीनं ताळमेळ मोडलं. डोंगरचे आई तुझं महात्म्य मी ताडलं, कपाळाच्या रेघोट्यांनी वैर कसं मांडलं. किती मर्मभेदी हे कवड आहे त्याच्यातली बघा. आई तुझ्या नादानं मी माझं नाव सोडलं, मी माझं गाव सोडलं, तुझ्या नादी लागले. हे कसं नियतीनं माझे ताळमेळ मोडून टाकले. डोंगरचे आहे तुझं महात्म्य मी पाहिलं, ताडलं, अनुभवाला आलं, आणि माझ्या कपाळाच्या रेघोट्यांनी काय हे वैर मांडलेलं आहे. हे कसं वैर मांडलेलं आहे, माझ्या नशिबी काय हे आलेलं आहे. अशा पदाच्या आवाजातच डुलणाऱ्या जोगतीनी पदाच्या तालात मनातल्या मनात रुतत गेल्या. आणि अप्पया छपरी मिशावरनं हात फिरवत उभा राहिला. त्यानं तायाप्पाला खून केली. चौंडक्याला हात लावला. रेणुका देवीला नमस्कार केला. चौंडक्याच्या घुंगुरवळ्याला भंडारा लावला आणि हात त्यानं छेडला. टॉंग 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 असा आवाज काढला. त्याचा आवाज तो घुमत राहिला. घटकतच तायाप्पा पायात वार शिरल्यागत उभा राहिला. पदराचं टोक अंगभर फिरायला लागलं. त्याच्या हाताची हालचाल झपझप व्हायला लागली. माणसं चौंडक्याचा आवाज कवाच इसरून गेली आणि तायाप्पाच्या गवताच्या पात्यागत लवलवणाऱ्या पायात सगळी गुदपाळून गेली. त्याच्याकडेच लक्ष लागलं सगळ्यांचं. कमळाक्कानं बसून देवीचा गजर सुरू केला. पारवा चकारल्यागत तायाप्पाकडे बघू लागली. तानाक्काचं काळीज भरून आलं. शेवंताक्का तायाप्पाच्या पायावर भंडारा फुंकत राहिली. गल्लीत शिट्टीच्या आवाजानं नुसती गल्ली भनानून गेली. जोग्या जोगतीनी अनेक जणी म्हणायला लागल्या, काय बाई, काय नाचतोय हा जोग्या. गंगवानं गाणं संपता संपताच आरतीचं काळं आणलं आणि तायाप्पाच्या गालाला लावलं. अप्पयाचं काळीज फुटलेल्या नदीगत चौबाळ झालं. आणि मग तायाप्पा हा इतका बेभान होऊन नाचायला लागतो, नाही का. हे सगळं जे आहे ना, आणि मग आता जेवणं झालेली. जेवणानंतर मग पुन्हा हे सगळं बऱ्याच दिवसानं गावी येणार तायाप्पा, आणि ह्या विचारानं कल्लवा बेभान होत राहील. आता तायाप्पा गावाकडे त्याच्या जाणार आहे. त्याच्या गावात गेल्यानंतर त्याची जी आई आहे ती वाट पाहणारी, ती काय वाट पाहते, कशी वाट पाहते, आणि तायाप्पाचं काय काय पुढे घडतं हे तुम्हाला मी याच्या नंतरच्या तासामध्ये सांगतो. आज आपण इथं थांबूया, ठीक आहे.